आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। उल्हासनगर मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या घरांना मदत मिळवण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे तहसीलदारांना निवेदन। उल्हासनगर शहरात मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे। या नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत मिळावी यासाठी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उल्हासनगरच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे। या पावसामुळे शहरातील सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी आणि वाडोलगाव परिसरातील सुमारे 300 ते 400 घरांमध्ये पाणी शिरले होते। घरात पाणी आल्याने नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले। या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव आणि त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे केली आहे। ही माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी अशोक शिरसाट यांना दिली। गेल्या महिन्यामध्ये 20 ऑगस्ट रोजी आपल्या मुसळधार पावसामुळे सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, ओडलगाव, संतोषनगर आणि विविध ठिकाणी उल्हासनगरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे प्रत्येक घरामध्ये कमरेएवढं पाणी गेलं होतं आणि त्याच्यामध्ये आतोआत लोकांचे खूप नुकसान झालेले। त्या संदर्भात आज मी तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे की आपण स्थूल पंचनामा व तलाठी पंचनामा पाहणी करून जे नुकसान झालेले 400 ते 500 लोकांची घरे आहेत त्यांना आपल्याकडनं आर्थिक मदत देण्यात यावी। त्या संदर्भात मी नायब तहसीलदार यांना भेटून वैयक्तिक चर्चा करून सांगितलेली की स्थूल पंचनामा व तलाठी पंचनामा करत असताना जे खरोखर ज्या घरांचे नुकसान झालेले आहेत त्यांची शहानिशा करून त्या व्यक्तींनाच ते अनुदान देण्यात यावं, कारण की या मार्गानुसार दुसरे ज्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही मग त्यावेळी ते पंचनामा करून त्या व्यक्तींना पण त्याचा लाभ भेटतो। तरी माझे निवेदन आपल्या प्रसार माध्यमातून हेच आहे की लवकरात लवकर तसं स्थूल पाहणी करून त्यांना लवकरात लवकर अनुदान देण्यात यावं।